बोलतोय, सरळ आतमध्ये टाका. ऐकतच नाही जरा पण आमचं. पवार सर, पोलीस स्टेशन आहे. हो सर. हा, तर आता काय म्हणत होतीस तू? सर माझीच मुलगी आहे. तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नाहीये. तू म्हणतेस ही मुलगी तुझी आहे. कशावरून? माझ्या मुलीचं आनंदीच्या वडिलांबरोबर लग्न ठरलं होतं, पण लग्नाच्या दिवशीच त्यांचा अपघात झाला आणि त्यात ते गेले. त्यामुळे आता आनंदीची काळजी आम्ही घेतो. अच्छा, म्हणजे या मुलीचे वडील वारल्यानंतर हिला किडनॅप करून तुम्ही तुमच्या घरी ठेवलं, बरोबर ना? काय काय बोलताय तुम्ही इन्स्पेक्टर? मला चांगलंच माहिती आहे मी काय बोलतोय. या मुलीच्या नातेवाईकांनी हिला किडनॅप केल्याची तुमच्या विरुद्ध तक्रार नोंदवली. काय? हो, किडनॅपिंगची तक्रार? हो, किडनॅपिंगची तक्रार. बाई 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 बाई, देवा परमेश्वरा पांडुरंगा, अरे बाबा काय ऐकते रे मी. काय हो, तुम्हाला लाजा नाही वाटत? लाजा नाही, लाजा नाहीच तुम्हाला. नाही, एवढ्याशा पोरीला तुम्ही किडनॅप केलं? हा, अहो तुम्ही माणसं आहात का हैवान आहात? आहात कोण तुम्ही? तुम्हाला माहिती आहे का? हो, माहिती आहे तुम्हाला? बिचारीला बाप नाही हो, तिचा बाप मेला, वर गेला तो. आणि याचाच फायदा घेतला ना तुम्ही? हा, याचाच फायदा घेतला. एक मिनिट, तुम्ही जरा शांत बसा. काय चाललंय? हे पोलीस स्टेशन आहे, मच्छी मार्केट नाही आहे. मी बोलतोय ना त्यांच्याशी. आमच्या मनातही नाहीये हो. एवढीच विनंती आहे की आनंदीला आमच्याकडेच राहू द्या. अहो सांगा ना तुम्ही. साहेब, माझं नाही, तुम्ही असे नाही ऐकणार. तुम्हाला लॉकअप मध्ये टाकलं ना की या मुलीचा ताबा तुम्ही आपोआप त्यांच्याकडे द्याल. काय बोलताय तुम्ही? शिंदे, बारणे, घेऊन जा या दोघांना आणि टाका लॉकअप मध्ये. अहो ऐकून तरी घ्या. साहेब जरा ऐका ना आमचं. अहो, थांबा ऐका. होता. अहो आम्ही काही केलं नाहीये. खरंच काही नाही केलं. अहो आमचं काही गुन्हा नाही. तुम्ही ऐका ना, साहेब. आम्ही काही गुन्हा केलं नाही. काय करताय? थांबा. प्लीज थांबा. अहो असं ऐका. भावना भावना. अहो सर, असं नका करू सर. माझ्या आई वडिलांचं काही नाही दोष यात. प्लीज माझं ऐकून तरी घ्या एकदा सर. सर, बोल. सर आता तरी माझ्या आई बाबांना सोडा. अहो त्यांची काहीच चूक नाहीये या सगळ्यात. आनंदींना घरी घेऊन जाण्याचा निर्णय माझा होता, त्यात त्यांचा काहीच संबंध नाहीये. आता तर आनंदींना घेऊन गेलेत ना त्यांच्या घरी, मग कायद्याने तुम्ही माझ्या आई बाबांना आता सोडायला पाहिजे. प्लीज सर, प्लीज प्लीज सोडा त्यांना. का सोडू? कसं सोडणार?
तू त्या मुलीला परत घेऊन जाणार नाहीस याची काय गॅरंटी? बस बस. एक काम कर, या पेपरवर लिहून दे तू त्या मुलीला पुन्हा कधीही भेटणार नाहीस आणि खाली सही कर. आणि हो, त्यात हे सुद्धा लिह की तुझा आणि त्या मुलीचा काहीही संबंध नाहीये. लिह. तू बस इथेच, आलो मी. सर ऐक, अहो सर, सर ऐका ना सर.